कोचचे अशोक पाटील फडकेपाडा यांच्या माध्यमातून गेले 3 दिवस अतिशय चांगलं गुणलेखन आपण पाहतोय, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि डीजे साऊंड ओमसाई खांबालपाडा आमचे यशवंतदादा शेलार आणि विजय ठाकूर यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि या आजच्या दिवसात ज्यांनी आम्हाला इथं समालोचनाची संधी उपलब्ध करून दिली ते आमचे सूरज चौधरी, विक्रम शेलार, संतोष साळवे आणि जनमामा यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. 4 ओव्हर आदरणीय दिगंबर दादा चौधरी यांना विनंती असेल, दादा या व्यासपीठावर तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होत आहे संजय पवार. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचे फलंदाज मनोहर भोईर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज लक्ष्मण गोरपेकर ऑन साइडला खेळतात. चांगला फटका आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं चेंडू फरार होतोय आणि पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात आपण पाहतोय. फलंदाज मनोहर भोईरच्या बॅट मधनं येतोय दमदार चौकार. पॉवर प्लेचा योग्य वापर केलाय तो फलंदाज मनोहर भोईरनं. पहिल्याच चेंडूवर आत्मविश्वासानं सुरुवात केली आणि बिनबाद 4 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय ती नारिवली संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार संजय पवार. राईट ओव्हर द विकेट. कोलर टप्प्याचा चेंडू यष्टांच्या मागे निघून जातोय. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांवर दडपण असतं. मात्र पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर फलंदाजाने इथून कमबॅकला चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. ती गोलंदाज संजय पवारनं सिंगल कंप्लीट केली जाते. बिनबाद 5 अशी धावसंख्या आपण पाहतो. धाव फलकावर स्ट्राईक एंडला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणहार लक्ष्मण गोरपेकर. इथे मात्र समोर खेळता सुरेख फटका, मात्र फटका इथं फसलाय आणि फलंदाज मात्र इथं मोठा धक्का बसलाय तो नारिवली संघाला. ज्या फलंदाजाचं आम्ही कौतुक केलं होतं या स्पर्धेमध्ये सातत्याने नारिवली संघासाठी चांगलं योगदान दिलं तो फलंदाज लक्ष्मण गोरपेकर इतर माघारी परततायत. बघा कमबॅक कशा पद्धतीने करतात गोलंदाज संजय पवार. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली. मात्र तदनंतर ज्या विकेटची गरज होती मानपाडा संघाला ती विकेट गोलंदाज संजयने प्राप्त करून दिली आहे. मोठा धक्का बसलाय. लक्ष्मण गोरपेकर बाद होतात. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर आले ते कैलास गोरपेकर. संजय राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑन साइडला सुरेख फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आले. चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स इमारतीच्या बाहेर फरार आणि फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. नऊ धावा आपण पाहतो धाव फलकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज मनोहर भोईर. मागच्या चेंडूवर गडी बाद झाला, मात्र आत्मविश्वासानं पहिल्या चेंडूवर ज्या फलंदाजाने चौकार ठोकला होता त्या फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. 4 धावा येतात धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 9 धावा. संजय पवार राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र खोलर टप्प्याचा चेंडू समोर खेळतात. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 धावा. एक चांगली सुरुवात आपण पाहतो. मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र मनोहर आणि कैलास या 2 फलंदाजांच्या माध्यमातून इथे जबाबदारी स्वीकारली जाते. धावफलक सातत्याने हलता ठेवण्याचा प्रयत्न. चांगली फलंदाजी संजय पवार राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र समोर खेळतात. फटका फासलाय. सुरेख झेल टिपलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो या षटकातील दुसरा झेल टिपला तो क्षेत्ररक्षक आपण पाहतो रणजित ठाणगेच्या माध्यमातून टिपला जातोय. आणि इथं जर विचार केला तर धावा आपण पाहतो धाव फलकावर 10. मात्र या 10 धावा खर्च केल्यानंतर सुद्धा या गोलंदाजाने महत्वाचे 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर 2 बाद 10 अशी स्थिती आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नारिवली संघाची.
पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते संजय पवार. पहिल्या चेंडूवर फलंदाजानं चौकार ठोकला. त्या षटकामध्ये एकूण 2 चौकार आले. मात्र संजयचं कौतुक करावं लागेल, 2 मुख्य फलंदाजाने या गोलंदाजाने बाद केलंय आणि जे फलंदाज अडचण ठरले असते, अडचणीचा भाग ठरले असते, त्या फलंदाजांना मात्र इथं गोलंदाज संजय पवारनं माघारी धाडलंय आणि 2 बाद 10 अशी स्थिती आपण पाहतोय. पहिलं षटक इथं संपलंय आणि सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण वजे. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर संजय पवार यांनी चांगली गोलंदाजी केली, 10 धावा खर्च केल्या, 2 महत्वाचे गडी बाद केले. दुसऱ्या बाजूला जरी विचार केला नारिवली संघाच्या माध्यमातून 10 धावा आल्यात, मात्र 2 महत्वाचे गडी बाद झाले. ती जमेची बाजू असेल मानपाडा संघासाठी. प्रवीण वजे राईट मोर द विकेट. इथं मात्र फटका फसलाय, चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. दुसरी धाव येते धाव फलकावर, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव येते धाव फलकावर. 3 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 13 धावा. 2 बाद 13 अशी स्थिती आपण पाहतो. ज्या फलंदाजीसाठी जाणला जातो नारिवली संघ, आज राजू काटे यांची नक्कीच कुठेतरी कमतरता जाणवत असेल या नारिवली संघाला. आज राजू काटे नाही, संतोष काटे नाही, 2 बंधुराज अष्टपैलू कामगिरी सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो ते 2 महत्वाचे खेळाडू आज नारिवली संघात नाही आहेत. प्रवीण वजे राईट मोर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू नो मॅटलँड मध्ये पडेल का पाहायचंय. क्षेत्ररक्षक दूरवर होते, दूरचं अंतर कापत होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, तोपर्यंत येत आहेत त्या धावा 2. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. अरविंद शेलार आणि पहिले या बंद कर. प्रवीण वजे इथं मात्र चांगली गोलंदाजी, झेलचा प्रयत्न, 4थ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. मी आदरणीय जनमामा साळुंके यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आदरणीय अरविंद शेलार यांचा इथं सन्मान करायचा आहे. आदरणीय अरविंद शेठ शेलार यांचा इथं सन्मान केला जातो. आयोजक जनार्दन मामा साळुंके यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तसेच आदरणीय गंगाराम मामा शेलार यांचं इथे व्यासपीठावर आगमन होत आहे. दादा या व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत. तीन बाद 15 अशी अवस्था आपण पाहतोय. एका बलाढ्य संघाशी 2 हात करतोय तो मानपाडा संघ आणि कामगिरी नक्कीच सांघिक कामगिरी मानपाडा संघाने उंचावली आहे. हॅलो, या आपण व्यासपीठावर एक सन्मान इथे करूया. मी दिगंबर शेठ चौधरी यांचा सन्मान इथे केला जाईल. मी सिद्धा शेलार विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. दिगंबर शेठ शेलार यांचा सन्मान इथे केला जाईल सिद्धा शेलार यांच्या शुभ हस्ते. संतोष साळवी यांना विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं. संतोष साळवी. तिसरा झेल टिपला या सामन्यामध्ये आपण पाहतो. रणजित ठाणगे या क्षेत्ररक्षकानं सीमारेषेवर सातत्याने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो तर रणजित ठाणगेच्या माध्यमातून. आणि बघा नाणेफेक जिंकल्यानंतर समोरच्या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं. मात्र इथे कौतुक करावं लागेल ते मानपाडा संघाच्या गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं, कारण संघनायकानं अतिशय चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाज हाताळलेत आणि क्षेत्ररक्षण सुद्धा सीमारेषेवर आपण पाहतो अतिशय चांगलं आणि सांघिक कामगिरी नक्कीच चांगली करतो तो मानपाडा संघ. हॅलो, मी व्यासपीठावर दिगंबर चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक पुढचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर नुकतंच त्यांचं आगमन झालं आहे. सन्माननीय
गंगाराम शेठ शिलार यांचा सन्मान इथे केला जाईल. मी दिगंबर चौधरी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. दिगंबर चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा इथे सन्मान इथे करत आहोत. सन्मानित होत असताना गंगाराम शेठ शिलार यांचा व्यासपीठावर दिगंबर शेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मानित करत आहोत. यानंतर व्यासपीठावर या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा आपण ते नाव बघत आहोत. सन्मान्य जनार्दन मामा साळुंके यांचा सन्मानित केला जाईल. मी प्रशांत भोईर यांना विनंती करतो, प्रशांत भोईर आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सूरज चौधरी यांच्या शुभ हस्ते मी हा सन्मानित करत आहोत. जनार्दन मामा साळुंके यांचा जना मामा यांचा सन्मानित केला जाईल सूरज भाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते. पाच बाद 16 अशी अवस्था आपण पाहतो ती नारिली संघाची. रणजित आलेत, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी घेतो, निर्धाव चेंडूची समाप्ती होती. एका बलाढ्य संघाची 2 हात करताना इनफॉर्म मध्ये असलेला संघ नारिली संघ मात्र इथं संघर्ष करताना दिसतोय. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. इथून मात्र या 2 फलंदाजांना जबाबदारी स्वीकारून फलंदाजी करायची आहे. ऑफसाईडला टॅप करण्याचा प्रयत्न, फक्त इथं सिंगल येते. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 16 वर. बघा 2 षटकांमध्ये धावा पाहिल्या त्या आपण 15 आणि तिसरं षटक मार्गदर्शन धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 बाद 16 अशी अवस्था आपण पाहतोय. यानंतर व्यासपीठावर विनंती करतो मी ज्ञानेश्वर मोठे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढचा सन्मान करायचा आहे. ज्ञानेश्वर मोठे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे विरुचन भोईर यांचा. विरुचन भोईर यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा व्यासपीठावर. सतरा धावा आपण पाहतो धाव फलकावर. कमीत कमी 30 ते 35 धावा तरी 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आल्या तर एक फायटिंग स्कोर असेल प्रसाद सर. मात्र इथं तिसरं षटक मार्गस्थ असताना फक्त 17 धावा आपण पाहतो धाव फलकावर, 18 धावा आपण पाहतो धाव फलकावर. रणजित ठाणगे राटा मोर विकेट. इथे मात्र वेगात हाताळलाय चेंडू, फलंदाजाला पूर्णपणे संभ्रमात पाडलाय, बीट केलाय, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक चेंडूवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न दिसतोय तो गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज यशस्वी ठरतोय, फलंदाज मात्र पूर्णपणे हतबल ठरतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथे मात्र फक्त दिशा दिली ऑफसाईडला, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. इथे मात्र फलंदाज अरुण गोरफेकर धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. 6वा. यानंतर विजय दशरथ शिलार यांचा सन्मान केला जाईल. विजय दशरथ शिलार आपणास विनंती आपण व्यासपीठावर या. ज्ञानेश्वर मोठे आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. ज्ञानेश्वर मोठे यांचा सन्मानित केला जाईल. आपण व्यासपीठावर या. तत्पूर्वी आपण ऐकूया पुन्हा एकदा पंडित पाटील यांचा आवाज. 3 षटकाचा खेळ इथं संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नारिल संघाची धावसंख्या आपण पाहतो 6 बाद 30 धावा, माफ करा 21 धावा. 21 धावा आपण पाहतो धाव फलकावर. एका बलाढ्य संघाशी 2 हात करताना मात्र पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतो तो नारिली संघ. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा तरी यायला हव्यात या धाव फलकावर, तरच एक फायटिंग स्कोर ठरेल. मात्र शेवटच्या हाणामारीच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये इथून 2 फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील. जितक्या जास्त धावा तुम्हाला कुठता येतील तितक्या धावा तुम्ही कुटण्याचा प्रयत्न करा, कारण समोरचा संघ अतिशय चांगली कामगिरी करून अंतिम फेरीत दाखल झालाय.
यानंतर मी जनार्दन मामा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित आहेत भगवान काटे यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे आपल्या शुभ हस्ते. भगवान शेठ काटे यांचा सन्मान इथे केला जाईल. जनार्दन मामा साळुंके यांच्या शुभ हस्ते आम्ही हा इथे सन्मान करत आहोत भगवान शेठ काटे यांचा. 22 धावा आपण पाहतो, 21 धावा आपण पाहतोय. धाव फलकावर ऑन साइडला खेळतात रणजित ठाणगे. सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत 2 धावा येतात धाव फलकावर. 23 धावा आपण पाहतो धाव फलकावर. एक चांगल्या संघासमोर कशी गोलंदाजी करावं, कशी क्षेत्ररक्षण, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करावं त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय ते मानपाडा संघाच्या माध्यमातून. 23 धावा आपण पाहतो धाव फलकावर. मंगेश ठाकूर इथे मात्र फटका व्यवस्थित चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मागे निघून जातोय तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 24 धावा. आणि नाणेफेक जिंकली होती मानपाडा संघाने आणि तो संघनायकाचा निर्णय प्रत्येक गोलंदाजानं प्रत्येक षटकामागे नक्कीच चांगल्या पद्धतीने सार्थ ठरलेला आहे. यानंतर मी व्यासपीठावर दिगंबर शेठ चौधरी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर नुकत्याच त्यांचं आगमन झालंय. विजय दशरथ शिलार यांचा सन्मान मोठा आपल्या शुभ हस्ते फटका करावा. आलाय, ज्या फटक्याची गरज होती फटका फसलाय आणि झेल दुसऱ्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय बळीराम म्हात्रे यांच्या माध्यमातून टिपला जातोय. बघा आयोजकांनी सूचना केली आहे सामना संपल्यानंतर स्टंपला दोन्ही बाजूचे जे स्टंप आपण पाहतो त्या स्टंपला कुणी हात लावू नका, स्टंप घेऊ नका, अन्यथा 5,000 रुपये तुमच्या बक्षिसामधनं कापले जातील, लक्षात घ्या. एक मिनिट थांबवतो. पंडित दिगंबर शेठ शिलार चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मानित करत आहोत व्यासपीठावर विजय दशरथ शिलार यांचा. यानंतर मी जगन्नाथ कोमासकर साहेबांना विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर या. जगन्नाथ कोमासकर साहेब आपल्याला सुद्धा सन्मानित केला जाईल आमच्या आयोजकांच्या वतीने, त्यामुळे आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. मी दिगंबर शेठ चौधरी यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जगन्नाथ कोमासकर यांचा सन्मानित करायचा आहे. आम्हाला या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिला दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभल्या आहेत म्हणजे जगन्नाथ कोमासकर यांचा सन्मानित केला जातोय आमच्या आयोजकांच्या वतीने. ओव्हर टू पंडित. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी आले ते गोलंदाज मंगेश ठाकूर. 24 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 26 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अपेक्षा नव्हती की शरणागती पत्करेल हा नारिवली संघ. एक बलाढ्य संघासमोर कामगिरी अतिशय चांगली आपण पाहतो ती मानपाडा संघाची. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय, चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने इथं अचूक टप्प्यावर योग्य दिशेने गोलंदाजी केली आहे त्याचा परिणाम आपण पाहतो. फक्त 26 धावा आपण पाहतो धाव फलकावर. चांगली कामगिरी आपण पाहतो. गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो. एक चेंडू शिल्लक असेल. इथं मात्र समोर खेळतात चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं तोपर्यंत फक्त इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 27 धावा. गणेश शिलार आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. गणेश शिलार व्यासपीठावर आपण या. गणेश दत्तात्रय शिलार आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे ताबडतोब. आणि मी जनार्दन मामा साळुंके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मानित करायचा आहे. गणेश दत्तात्रय शिलार यांचा सन्मानित केला जाईल जनार्दन मामा यांच्या शुभ हस्ते. रोहन शेठ आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. रोहन शेठ शेलार. रोहन शेठ शेलार आपण व्यासपीठावर या. रोहन शेठ शेलार यांचा सन्मानित केला जाईल व्यासपीठावर. आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी बिरुचंद भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. रोहन शेठ शेलार व्यासपीठावर उपस्थित आहे त्यांचा सन्मानित केला जाईल बिरुचंद भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सतीश माळी यांचा सन्मानित केला जाईल व्यासपीठावर. सतीश माळी आपण सुद्धा व्यासपीठावर या.
त्या सर्व पाहुण्यांचा मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. आणि त्यानंतर मी बोलायला विनंती करतो, बोलाने यायचं व्यासपीठावर. बोला. आज आमच्या या स्पर्धेमध्ये ग्रासरूट लेवलला अप्रतिम कामगिरी त्यांनी मात्र केलेली आहे. आणि ग्रासरूट लेवलला किती मेहनत असते, किती परिश्रम असते ते आम्ही सर्वांनी बघितलं आहे. त्यासाठी आम्ही बोलाचा इथे सन्मानित करत आहोत. बोलायला विनंती करतो, आपण व्यासपीठावर यायचं आहे. बोला. तर बोलायचा सन्मानित केला जातोय. बोला बोला, वरती यायचं. या लवकर, या ताबडतोब या. मला खांबारपेठेत भाऊना अशी 2 माणसं पाहायला मिळतात. एक तर आपण बघतो शेखर शर्मा, तो कधीच मला नाव घ्यायला लावत नाही. आता मात्र बोला आपण त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवत असताना पाहायला मिळतो. कधीच मात्र आम्हाला त्यांना अपेक्षा नाही कुठल्या सत्काराची, सन्मानाची. तर दिगंबर शेठ शिलार यांचं आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावर. तर बोला यांचा सन्मान इथे केला जाईल. मी हा सन्मान इथे होत असताना व्यासपीठावर दिगंबर शेठ शिलार यांचा सन्मान इथे केला जातोय. विरुचन भोईर यांच्या शुभ हस्ते. आणि मी विरुचन भोईर यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण बोला सुद्धा सन्मान आपण करायचा आहे. बोला यायचं. बोला. थँक्यू बोला, बॉटम ऑफ माय हार्ट. सर्व आयोजकांच्या वतीने आम्ही बोलाचं खास करून आम्ही आभार व्यक्त करतो. सकाळी 7 वाजल्यापासून जे अंगावर पडेल ते काम त्यांनी मात्र केलेलं आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आपलं सर्वस्व अर्पण केलं आहे क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. रविनाथ शेलार, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या. रविनाथ शेलार, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर मी व्यासपीठावर विजय किसन शेलार यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर या. विजय किसन शेलार, आपण व्यासपीठावर यायचं आहे. चोवीस चेंडू 28 धावांचं समीकरण. गोलंदाज सज्ज होतात शरद पाटील. चांगली गोलंदाजी, मात्र यष्टीरक्षक आपण पाहतो अरुण गोरपेकर. खराब कामगिरी आपण पाहतोय. यानंतर व्यासपीठावर मी सन्मान करू इच्छितो. मी स्पर्धेचे प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत आपण बघतो सिद्धार्थ शेलार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. तर आपण बघतो की आपल्या विभागात 40+ क्रिकेट संघटनेची स्थापना झाली आणि निश्चित यावर्षी आपण बघितलं की या 40+ क्रिकेट संघटनेचे अधिकृत स्कोरर म्हणून ज्यांची मात्र नियुक्ती झाली आहे अशोक पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. निश्चित विनंती करतो मी सिद्धार्थ शेलार यांना की आपल्या शुभ हस्ते आमचे या स्पर्धेचे गुणसंख्यक लेखक आणि 40+ संघटनेचे अधिकृत गुणसंख्यक लेखक अशोक पाटील यांचा सन्मान इथे आपण करायचा आपल्या शुभ हस्ते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शरद इथं मात्र समोर खेळतात, फटका बसला. क्षेत्ररक्षक सुभाष आहेत, कोणतीही चूक होत नाहीये. ज्या संघाकडनं मोठ्या धावसंख्येची अपेक्षा केली होती नारळी संघाकडनं सर्व प्रेक्षकांनी आणि त्यांच्या संघाने सुद्धा अपेक्षा केली होती की मोठी धावसंख्या नारळी संघ उभारेल, मात्र धावसंख्येवर रोखलं फक्त 27. मानपाडा संघानं अतिशय चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि त्या दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा डिफेन्स चांगल्या पद्धतीने करण्याला इथं मात्र सुरुवात केली ती नारळी संघानं. तर सिद्धार्थ शेलार यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथे करत आहोत. व्यासपीठावर आमचे तुम्ही पाहतात अशोक पाटील जे आमचे या स्पर्धेमध्ये गुणसंख्यकाच्या भूमिकेत राहिलेत आणि त्याचबरोबर 40+ क्रिकेट संघटनेचे अधिकृत स्कोरर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे असे अशोक पाटील फडकेपाड्याचे यांचा सन्मान इथे केला करत आहोत सिद्धार्थ शेलार यांच्या शुभ हस्ते. ज्या पद्धतीनं मानपाडा संघानं 27 धावांवर रोखलं नारळी संघासारख्या बलाढ्य संघाला, त्या संघासमोर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये शरदनं चांगली सुरुवात केली. एक बाद एक अशी अवस्था आपण पाहतो ती मानपाडा संघाची. इथून जर हे षटक शरदनं चांगल्या पद्धतीनं हाताळलं, दबाव वाढवला, गडी बाद केले, काही चेंडू निर्धाव हाताळले तर नक्कीच 28 धावांचा डिफेन्स हा नारळी संघ करू शकतो. मात्र जर तरला फार अंतर असतं मित्रांनो. चांगल्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये मानपाडा संघाने कामगिरी केली, तशा पद्धतीने कामगिरी करण्याचा प्रयत्न दुसऱ्या सत्रामध्ये नारळी संघ करेल का हे पाहायचंय. गोलंदाज तयार शरद. इथं मात्र ऑनसाइडला खेळतात, सीमारेषेवर आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू अडवला जातो तो लक्ष्मण गोरपेकर यांच्या माध्यमातून.
यानंतर व्यासपीठावर रवीना शिलार यांचा सन्मानित केला जाईल. मी विनंती करेन विरोचन भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. रवीना शिलार यांचा सन्मानित केला जाईल विरोचन भोईर यांच्या शुभ हस्ते. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं पंचांना विनंती असेल 2 मिनिटं थांबा. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 3 धावा. आयोजक आहेत त्यांचा प्रतिनिधी इथे उपस्थित आहे, चेक करतील. तोपर्यंत सामना सुरू ठेवा. व्यवस्थित चेंडू अडवला. 2च धावा. चेंडू क्षेत्ररक्षकाने व्यवस्थित अडवलाय. चांगली कामगिरी आपण पाहतो लक्ष्मण यांच्या माध्यमातून. अरुण शरदच्या माध्यमातून इथं फटका फसला. झेल होईल का पाहायचं. चेंडू लक्ष्मण गोरपेकरच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. येतोय तो फलंदाज संजय पवारच्या बॅट मधनं षटकार. तर व्यासपीठावर विजय किसन शिलार यांचा सन्मानित केला जाईल. विरोचन भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मानित करत आहोत. विजय किसन शिलार यांचा सन्मानित केला जाईल. दिलीप भंडारी यांचा सन्मानित केला जाईल विरोचन भोईर यांच्या शुभ हस्ते. दिलीप भंडारी आपण पुढे या. आमचे भंडारी काका. सुरुवात चांगली झाली होती नारिली संघाच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहिले शरद, मात्र तदनंतर इथं दबाव झुगारून दिला फलंदाज संजय पवारनं. मोठा फटका आला. 6 धावा आल्या. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 9 धावा. चांगली फलंदाजी आपण पाहतो संजय पवार यांच्या माध्यमातून. वेगात बदल केला अतिशय चांगल्या पद्धतीने. ऑफसाईडला फक्त दिशा दिली. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. दुसरी धाव येते धाव फलकावर. ज्ञानेश्वर मोठे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. ज्ञानेश्वर मोठे ताबडतोब व्यासपीठावर आपण यायचं आहे. 11 धावा आपण पाहतो धाव फलकावर. सुरुवात चांगली झाली होती गोलंदाज शरद यांच्या माध्यमातून. मात्र षटकार खाल्ल्यानंतर कुठेतरी थोडंसं दडपणाखाली वावरतायत गोलंदाज शरद. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. 28 धावांचं लक्ष असताना मात्र इथं पहिलं षटक मार्गस्थ असताना बिनबाद 11 अशी चांगली सुरुवात आपण पाहत होती मानपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शरद राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी, चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतात. शेवटचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. मात्र सुरुवात जर पाहिली तर मानपाडा संघाने बिनबाद 11 अशी धावसंख्या नोंदवली. ही जमेची बाजू असेल. एकही गडी न गमावता 11 धावा आपण पाहतो धाव फलकावर. माफ करा, एक गडी बाद झालाय. 18 चेंडूंमध्ये अजूनही 17 धावांची गरज असेल. त्या 17 धावांचा डिफेन्स नारळी संघ करेल का? करू शकतो. जी गोलंदाजी मानपाडा संघाने केली तशा पद्धतीने तुम्ही गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण जर उच्च दर्जाचं तुम्ही दाखवलं तर या 18 चेंडूंमध्ये 17 धावांचा डिफेन्स तुम्ही नक्कीच करू शकता. मात्र तशी कामगिरी सातत्याने उर्वरित 3 षटकांमध्ये तुमच्या गोलंदाजांना करावी लागेल. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला दाखवावं लागेल. मी संतोष साळवींना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. संतोष साळवी आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. त्याचबरोबर यशवंत शेलार आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. या सर्वांचं सन्मानित केला जाणार आहे. त्याचबरोबर मी दोघांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. यशवंत शेलार आणि त्याचबरोबर संतोष साळवी. 18 चेंडू 17 धावांचं समीकरण. एक मापक लक्ष उरलंय. मात्र हे लक्ष मोठे करतील काय गोलंदाज? येणारे 3 गोलंदाज. मनोहर भोईर राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळताय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. संधी साधतील दोन्ही फलंदाज. संजय पवार पुढे सरकले. चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. संजय आणि रणजित यांच्या माध्यमातून 2 धावा येत आहेत. धावफलकर धावसंख्या पोहोचते ती 13 वर. तर व्यासपीठावर मी विनंती करतो सिद्धार्थ शिलार यांना की आपल्या शुभ हस्ते आमचे डीजे ऑपरेटर निश्चितच या सातत्याने या स्पर्धेमध्ये आपण त्यांच्या माध्यमात अप्रतिम संगीत ऐकतोय. यशवंत शिलार यांचा सन्मानित केला जाईल सिद्धार्थ शिलार यांच्या शुभ हस्ते. कांबरपाड्याची कुठलीही क्रिकेट स्पर्धा असो आपण आवर्जून यशवंत शिलार यांचं गाणं ऐकतो किंवा त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांमध्ये पोहोचतो. ते यशवंत शिलार यांचा सन्मानित केला जाईल व्यासपीठावर सिद्धार्थ शिलार यांच्या शुभ हस्ते. मनोहर भोईर सज्ज होत आहेत. 13 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 17 धावांची गरज असताना मात्र 2 धावा आल्यात. एकूण धावसंख्या आपण पाहतो 13. राईट ओव्हर द विकेट.
इथे मात्र फटका फाटलाय. चेंडू लो मॅच मध्ये ट्रॅव्हल केला जातो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. इथे मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचलेच आपल्या क्रीज मध्ये. तोपर्यंत 2 धावा येतात धाव फलकावर. चांगला संवाद खेळपट्टीवर आपण पाहतो. रणजित आणि संजय यांच्या माध्यमातून साधला जातो. अतिशय चांगल्या पद्धतीनं धावा एकवटल्या जातात. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 15 धावा. 16 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज असेल. मनोहर राईट मोर विकेट. उलटा चेंडू ऑन साइडला खेळतात जागेवर. इथे मात्र चांगल्या पद्धतीने क्रिकेट आपण पाहतो. ज्यावेळेस खराब चेंडू असेल त्यावेळेस समाचार घेतला जातो. चांगला चेंडू असेल त्यावेळेस सन्मान देऊन धावा एकवटल्या जातात. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 16 धावा. विजयाच्या दिशेने हळूहळू वाटचाल करतो तो मानपाडा संघ. कारण पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, सांघिक कामगिरी मानपाडा संघाने उंचावली आणि एका बलाढ्य संघाला 4 षटकांमध्ये फक्त 27 धावांवर रोखून ठेवलं. तो संघ मात्र दुसऱ्या सत्रामध्ये 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग चांगल्या पद्धतीने करतोय. मनोहर भोईर राईट ओव्हर द विकेट. इथं फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. अशोक येत आहे चेंडू खाली, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र तोपर्यंत चेंडू फेक थोडीशी उशिरा येते आणि संधी साधली दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 18 धावा आपण पाहतो. 28 धावांचं लक्ष असताना मात्र उर्वरित समीकरण आपण पाहतोय ते फक्त 14 चेंडूंमध्ये 10 धावांचं लक्ष उरलंय. चांगली फलंदाजी आपण पाहतो संजय आणि रणजित यांच्या माध्यमातून. मनोहर उलटा चेंडू ऑफसाइडला खेळतायत. गॅप शोधले फलंदाजांना. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. चेंडू उचलून क्षेत्ररक्षक फेकेपर्यंत सहजरित्या 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती. खराब बॅकिंग आपण पाहतोय. अगोदरच धावा कमी, त्यामध्ये अशा पद्धतीने जर तुमचं क्षेत्ररक्षण होत असेल तरी चुकीची गोष्ट असेल. वीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 1 बाद 20 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. फक्त 8 धावांचं लक्ष उर्वरित असेल. 13 चेंडू आणि सोपं लक्ष असेल तर फक्त 8 धावांचं. अजूनही तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता, मात्र त्या पद्धतीने तुम्हाला तशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. काही चेंडू निर्धाव हाताळावे लागतील, गडी बाद करावे लागतील, सातत्याने दबाव वाढवावा लागेल, तरच या उर्वरित 8 धावांचा डिफेन्स तुम्ही करू शकता. अन्यथा सामन्यावर पकड घट्ट केली आहे ती मानपाडा संघानं. तेरा चेंडू 8 धावांचं सोपं समीकरण. पहिला फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मात्र इथं चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली जाते ती संजय आणि रणजितच्या माध्यमातून. गोलंदाज तयार मनोहर. इथे मात्र फटका फसला. चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू फेक थोडीशी उशिरा येते. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धाव संख्या पोहोचते ती 22 वर. 12 चेंडू आणि सोपं समीकरण 6 धावांचं. पहिल्या सत्रामध्ये तुमच्या फलंदाजांनी चुकीच्या खराब फलंदाजी केली आणि त्याचं रूपांतर आपण पाहिलं ते फक्त 27 धावांमध्ये पाहिलं. 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये तुम्ही धावा कुठल्या 27. जर तुम्ही 40 ते 45 धावा कुठल्या असत्या तर नक्कीच संघर्ष करायला भाग पाडला असतं तुम्ही मानपाडा संघाला. मात्र मानपाडा संघाचं कौतुक करावं लागेल. संघाचं नेतृत्व अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकांची साथ तर प्रत्येक गोलंदाजाला लाभली आणि नारिवलीसारख्या बलाढ्य संघाला मानपाडा संघानं फक्त 27 धावांवर रोखून ठेवलं आणि 28 धावांचं लक्ष घेऊन दुसऱ्या सत्रामध्ये त्या लक्ष्याचा पाठलाग अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय तो मानपाडा संघ. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. लक्ष्मण तयार. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. 11 चेंडू फक्त 5 धावांचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित समीकरण असेल ते 5 धावांचं. चांगल्या पद्धतीने कामगिरी आजच्या दिवसाचा जर विचार केला तर मानपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहतो आणि विजयाच्या दिशेने नक्कीच हळूहळू वाटचाल करतो हा मानपाडा संघ.
फक्त दिशा दिली शक्तीपेक्षा युक्तीचा वापर. मानपाडा संघाच्या 2 फलंदाजांना माहित आहे विजय आपल्या आवाक्यात आलाय. कोणती घाई गडबड न करता सहज रीतीने धावा एकवटल्या जातात आणि विजयाच्या दिशेनं वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय ती संजय आणि रणजित या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 4 धावांची गरज असेल. इथे मात्र चुकीच्या पद्धतीने चेंडूफेक केली जाते. तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचले संजय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 25. धावांची गरज असेल ती फक्त 3. 9 चेंडू आणि माफक धावसंख्या असेल ती फक्त 3 धावांची गरज असेल. लक्ष्मण तयार. राईट मोर द विकेट. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू तटवला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतोय तो जय पिंपला देवी मानपाडा 40+ संघ. रनर अप ठरतोय तो नारिवली संघ आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो कोळेगाव संघ.